मंडळी, तुमच्यासोबत असं कधी घडलंय का की तुमच्या घरी कधी देवाची मूर्ती अनावधानानं हातातून निसटून तुटली किंवा अचानक स्वतःहून फुटली? तर घाबरू नका, यामागे खूप खास अर्थ आहे. चला जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली मूर्ती हे एक संकेत आहेत की तुमच्यावर येणारे मोठे संकट टळले आहे. ही मूर्ती तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तुमचं रक्षण करते असं म्हणतात. पण महत्त्वाचं आहे की अशी तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. का? कारण ती तुमच्या पूजेत अडथळे निर्माण करू शकते आणि मन विचलित करू शकते. शिवाय शास्त्र सांगतं की पूजा करताना आपलं मन आणि लक्ष पूर्णपणे देवघरावर केंद्रित असावं. तुटलेली मूर्ती ठेवल्यास आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकतात आणि अशा प्रार्थनांचे सकारात्मक फळ मिळत नाही. त्यामुळे तुटलेली मूर्ती ताबडतोब योग्य ठिकाणी ठेवावी, जसं की वाहत्या पाण्यात किंवा मंदिरात नेऊन ठेवावी आणि नवीन मूर्तीनं पूजा सुरू करावी. देवाची मूर्ती तुटणं म्हणजे संकट टळणं, पण ती घरात ठेवू नये. नवीन मूर्तीनं पूजा करावी आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणावी असं सांगितलं जातं.